मित्रांनो, हा काळा कायदा सर्वसामान्यांची मुस्कटदाबी करणारा कायदा आहे. तुम्ही कोणतेच अधिकार मागण्यासाठी रस्त्यावर उतरू शकत नाही, तुम्ही कोणते मोर्चे काढू शकत नाही, आंदोलन काढू शकत नाही. तुम्ही नक्षलवादी आहात की नाही हे ठरवण्याचा अधिकार पूर्ण सरकारचा राहील. तुम्ही घोषणा जरी दिली तर सरकार म्हणेल की तुमच्या गोष्टीमुळे सार्वजनिक शांतता भंग झाली आणि त्या आधारे तुम्हाला जेलमध्ये टाकतील. कोणत्याही फिर्यादीची गरज नाही, कोणत्याही वेळेची गरज नाही, कोणत्याही अल्टिमेटमची गरज नाही. तुम्हाला उचलतील आणि जेलमध्ये टाकतील. जेलमध्ये टाकल्यावर तुमची जमानत होणार नाही. आणि जेव्हा चळवळीतल्या बहुजनवादी साहित्यिक असतील, लेखक असतील, पत्रकार असतील, यांची जेव्हा उचलबांगडी सुरू होईल, यांना जेव्हा जेलमध्ये टाकलं जाईल, तेव्हा सगळीकडे दहशतीचं वातावरण तयार होईल आणि या सरकार विरोधामध्ये कोणीच आवाज उचलायची हिंमत करणार नाही. इतका काळा कायदा आहे, इतका डेंजर कायदा आहे. ही आधुनिक पेशवाईची सुरुवात आहे मित्रांनो, आणि याचा बिमोड झालाच पाहिजे, याचा तीव्र विरोध झाला पाहिजे. म्हणून त्याचा विरोध करून आम्ही आमचे सगळे सर्व पक्ष, आंबेडकरवादी संघटनेचे कार्यकर्ते, त्यांनी आज पहिला विरोध रस्त्यावरची लढाईचा आम्ही जो सुरुवात केलेली आहे, ही लढाई खूप तीव्र होणार आहे. जोपर्यंत हा कायदा, हे विधेयक रद्द होणार नाही आणि सरकार माघार घेणार नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार आहे. एवढं मी सांगतो. यानंतर पुढची दिशा आमचे नेते दिनकरराव आणि सांगलीस विनंती करतो. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सय्यद सैफुद्दीन. एकदा सर्व जोरदार या ठिकाणी घोषणा देऊ. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, भारतरत्न मौलाना आझादांचा. शेतीवाल्यांचा वाटा या दोघांना सुरक्षित नाही ठेवलं तर उद्या बीजेपीचा वाटा खतम होणार. खरं मुख्य कारण हेच आहे, जसं अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे, की या लोकांच्या सुरक्षेसाठी या पद्धतीचा हा कायदा जाणीवपूर्वक आणलेला आहे. आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये कार्यकर्त्यांनी आपापलं मत व्यक्त केलं, तर शेवटचं झालं आम्ही सुरुवातीला हे बिल काढून त्याचा निषेध व्यक्त केला. म्हणून येत्या काही दिवसामध्ये आम्ही सर्व संघटना एका ताकदीने हे आंदोलन मराठवाड्यापर्यंत पोहोचवणार असून पुढील दिवसात एक मशाल मोर्चा रात्रीला काढणार. मशाल मोर्चा सुरक्षा कायदा हा निवडून कायदा फक्त या चळवळीमध्ये जे सरकारला विरोध करणारे लोक आहेत त्यांना थांबण्यासाठी हा कायदा आलेला आहे. आणि अडाणी आणि अंबानीला कुठलाही काही त्रास होऊ नये, त्यांना सुरक्षिततेसाठी या सरकारने हा कायदा आणलेला आहे. एवढं आम्ही जो नक्षलवाद जो आहे हा मोठ्या प्रमाणात घडलेली आहे आणि शहरी नक्षलवाद समोर आलेले कायद्यामध्ये फडणवीस सांगतो. एकीकडे माननीय मुख्यमंत्री म्हणतात फडणवीस की हा नक्षलवाद संपलेला आहे, फक्त 1-2 तालुक्यामध्ये तो नक्षलवाद आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये आता अर्बन नक्षलवाद नावाने त्यांनी या ठिकाणी चर्चा करायला सुरुवात केली. अर्बन नक्षलवादाचे कुठले महाराष्ट्रामध्ये उदाहरणं दिसत नाही. संभाजीनगर शहरामध्ये नाही आहे, पुणे शहरामध्ये नाही आहे. समजा आता बाबासाहेबांच्या विचारावरती, महात्मा फुलेच्या विचारावरती, शाहूंच्या विचारावरती, कबीरांच्या विचारावरती किंवा वारकरी संप्रदायाच्या बाबतीमध्ये काही जनसेकार, काही वारकरी, काही या ठिकाणी गायक जर बोलत असतील, जर प्रबोधन करत असतील त्या चांगल्या गोष्टीचं, याला तुम्ही नक्षलवाद बनणार आहे का? तर केवळ ही परंपरा जी चालू आहे या तुमच्या संविधानाच्या चौकटीमध्ये, चौकट मोडून काढण्याचं काम, इथल्या दहशत या कार्यकर्त्यांना, चळवळीला थांबवण्याचं काम, त्यांना आंदोलनापासून वंचित ठेवण्याचं काम आणि उद्योगपतींना सरळ रस्ता मोकळान करण्याचं काम या ठिकाणी या कायद्यातून होणार. जे लोक चळवळ जी आहे या लोक चळवळीचा हा कायदा आहे, त्याच्या माध्यमातून लोकसभा संपवण्याचं कारस्थानमध्ये 100% लोक चळवळ, लोकांची रस्त्यावरची लढाई, लोकांचा न्याय मागण्याचा अधिकार हा संपुष्टात आणण्यासाठी हा काळा कायदा आणलेला आहे. नक्षलवादाचा आड घेऊन एकीकडे देशाचे गृहमंत्री म्हणताय की नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणताय 2 तालुक्यापुरता नक्षलवाद राहिला आहे. अर्बन नक्षलवादाच्या नावाखाली त्या कायद्यामध्ये कुठेही नक्षलवादाविषयी लिहिलेलं नाही. तिथे सरळ लिहिलं आहे की सरकारी धोरणाविषयी जर तुम्ही बोलसाल, सरकारविषयी बोलसाल
तुम्ही जर आहे ना सार्वजनिक शांतता भंग करसाल आणि या मोघम शब्द टाकले त्याच्यामध्ये, म्हणजे सरकार ठरवल की सार्वजनिक शांतता कशामुळे भंग झाली. आज जर आपण रस्त्यावर आंदोलनं केले आणि सरकारने जर ठरवलं की याच्यामुळे शांतता भंग झाली, तर त्या संघटनेवर बंदी आणि त्या कार्यकर्त्याची उचल मागणी, कुठलीही तक्रार नसताना सरकार ठरवत की कोण नक्षलवादी आणि कोण नाही. यामुळे एकंदरीत भारताचं जे संविधान आहे, या संविधानाच्या चौकटीवर हातोडा मारण्याचं काम हे करताय. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा हे आणणार आहेत आणि लोकशाहीची हत्या या सरकारच्या मार्फत होणार आहे. हे आंबेडकरवादी पक्ष संघटना कदापि सहन करणार नाही.